गौराईला अगदी सोप्या पद्धतीने साडी नेसवण्याचा असाच एक थोडासा वेगळा प्रकार आपण पाहणार आहोत। तर प्रत्येक वेळी एकाच पद्धतीने साडी नेसवण्यापेक्षा आपण वेगवेगळ्या पद्धतीने गौराईला साडी नेसवू शकतो आणि हा पण खूप सोपा प्रकार आहे। आणि जशी आपण नॉर्मल साडी नेसवतो त्याच पद्धतीने आहे, थोडंसंच यामध्ये बदल करायचा आहे। तर अशा पद्धतीचं बघा स्टँड आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला ही जी साडीची पिन आहे ती करून ठेवायचे, म्हणजे बाकीच्या निरा किंवा प्लेट्स आपल्याला करायच्या आहेत त्या आपण करू शकतो। तर पिन करून ह्याला चिमटा वगैरे लावून ठेवला तर ह्या ज्या प्लेट्स आहेत अशा पद्धतीत तुम्ही पिन ज्या पद्धतीने करता त्या पद्धतीने स्वतःची कशी करतो तशीच आपण इथं करून घेतलेले। आणि याला आता पिन लावा किंवा चिमटा असला तर असा लावून द्या, म्हणजे साडीला जास्त होलसुद्धा पडणार नाहीत। तर जेवढा पदर लागणार आहे तेवढा अशा पद्धतीने याला सेट करून घ्यायचा आहे घड्या करून। आणि इथं एक अजून एक चिमटा मी याला लावून ठेवत आहे। तर आता जो पदर लागणार आहे तो तर आपला तयार झालेला आहे आणि पदर नंतर गुंडळण्यासाठी थोडंफार लागतं तेवढं आपण आता अंदाजाने सोडू शकतो। आणि मग राहिलेले आता आपल्याला निऱ्या करून घ्यायच्या आहेत। बघा आता हे पिन करून आता हे असंच साईडला ठेवून द्या अशा पद्धतीनं। आता एवढी साडी आपल्याला इथून खालच्या सगळ्या निऱ्या बनवायच्या आहेत। तर आता सुरुवातीला एक हात किंवा अर्धा हात तुम्ही अशा 2 निऱ्या सोडू शकता, जे की साईडला म्हणजे खोवण्यासाठी अगोदर ज्या पद्धतीने आपण खोचून घेतो त्या पद्धतीनेच याला सोडून द्या आणि बाकीच्या आहेत त्या निऱ्या बनवून घ्या। जेवढ्या छोट्या निऱ्या बनवल्या तर जास्त प्लेट्स बनतील। तर अशा पद्धतीने निऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि त्याला सुद्धा एक असा चिमटा लावून सोडून द्यायचा आहे। आणि खालच्या प्लेट्ससुद्धा तुम्ही अशा पद्धतीने पूर्ण सेट करून घेऊ शकता। आणि आता हा जो खोचण्यासाठी पदर सोडलेला आहे तो सगळा असा जेवढा लागणार आहे तेवढा असा खोचून द्यायचा, म्हणजे त्याची उंची बघून। तर बघा अशा पद्धतीने खोचून घेतलेला आहे। आणि आता ह्या ज्या निऱ्या आहेत त्या बघा आपल्याला जेवढ्या स्टँडला लागणार आहेत खाली तेवढ्या आपल्याला व्यवस्थित अशा खाली ठेवायच्या आहेत आणि बाकीच्या आपण आतमध्ये टाकणार नाही, तर एखादी दोरी बांधून याला असं ठेवून देणार आहे। तर बघा आता एवढं खाली आपल्याला उंची हवी आहे निऱ्याची, तर इथून पुढच्या निऱ्या आहेत त्या असं साईडला टाकून द्या। आणि आता खालच्या साईडला म्हणजे कमरेच्या तिथं आपल्याला अशी दोरी बांधून घ्यायची आहे। आणि ज्या निऱ्या सोडलेल्या आहेत त्या सेपरेट ठेवायच्या, दोरीमध्ये आपण ह्या फिक्स केलेल्या नाहीत, म्हणजे अडकू दिल्या नव्हत्या। तर खालच्या निऱ्यासुद्धा ज्या आहेत त्या तुम्ही प्लेन करून ह्याला सुद्धा एखादी सेफ्टी पिन वगैरे लावू शकता। तर त्या निरी पिन लावा किंवा सेफ्टी पिन लावा। तर मी निरी पिन लावलेले कारण साड्यांना जास्त पिना लावून खराब होऊ शकतात, त्यामुळे शक्यतो चिमटा किंवा अशा पिनचा वापरसुद्धा तुम्ही करू शकता। आणि ह्या निऱ्या आहेत त्या बघा अशा थोड्या फिरवून घ्यायच्या, म्हणजे काय होतं की आपण जे तयार करत आहे ते थोडंसं उलट्या निऱ्या दिसणार नाहीत। एकसारख्या अशा निऱ्या दिसण्यासाठी नुसतं ओढून घ्यायचं थोडंसं आणि फिरवून घ्यायचं आहे तुम्हाला। फार सोपं आहे, तुम्ही नेसवायला गेला तरी लगेचच लक्षात येतं। ज्या निऱ्या आपण पाठीमागे टाकल्या होत्या त्या अशाच फक्त एक्स्ट्राच्या आतमध्ये आपण ज्या खोचून घेणार होतो त्याच वरती ठेवल्या आहेत आणि अशा पद्धतीने याची डिझाईन करून घेतलेली आहे। तर देवीला साडी नेसवताना बघा अशा पद्धतीने सुद्धा नेसवली जाते, त्यातलाच हा अगदी सोपा प्रकार आहे। आणि यावरती आता गौरीची बॉडी तुम्ही फिक्स करू शकता, जे काय हात असतील ते अशा पद्धतीने लावून घ्या। आता याला ऑलरेडी मॅचिंगचा ब्लाऊज होता ग्रीन कलरमध्ये, त्यामुळे मी साडीतला ब्लाऊज घातलेला नाही। तुम्हाला दुसरा ब्लाऊज घालायचा असेल तर तो सुद्धा घालू शकता। आणि हा जो पिनाचा पदर आहे तो आता असा ओढून घ्यायचा आहे आपल्याला। आणि ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या अशा सरळ करून ॲडजस्ट करून बघा अशा पद्धतीने ही पिन आहे ती सुद्धा आपण ही करून घेतलेली आहेत। आता खालच्या निऱ्यासुद्धा सगळ्या एकसारख्या करून घेतल्या आणि खाली पण मी एक मध्यभागी जरा वरती आपण हे लावलं होतं साडीची सेफ्टी पिन, आता मध्ये एक लावून घेतली आणि निऱ्या अशा तुम्ही पसरवून ठेवू शकता ज्या की दिसायला छान होतात। आणि वरच्या निऱ्या अजून अशा पद्धतीने तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता। आणि याला तुम्हाला आता जसं सजवायचं आहे तसं, जसं की कमरपट्टा लावल्यानंतर सुद्धा छान होतं। तर आता बघा अशा पद्धतीने तुम्ही गौराईला ही एक सोपा प्रकार आहे तो सुद्धा तुम्ही यावर्षी करू शकता। प्रत्येक वेळी एकाच प्रकारच्या साड्या नेसवण्यापेक्षा ही पद्धत सुद्धा छान आणि एकदम सोपी आहे, फक्त थोडासाच बदल आपण केलेला आहे। ज्या निऱ्या आतमध्ये खोचून टाकणार होतो त्या बाहेर अशा उलट्या पद्धतीने सोडलेल्या आहेत। आणि ही साडीसुद्धा छान दिसते, जसं तुम्ही आता याला हवं तसं दागिने घालून याची सजावट करू शकता।
तर गौरीला साडी नेसवण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात किंवा कोणत्या गावातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे हा व्हिडिओ माझा कुठंपर्यंत पोहोचत आहे हे सुद्धा मला कळेल. तर नंतर भेटूयात अजून एक असाच नवीन प्रकार घेऊन. तोपर्यंत बाय.